मैत्रिणींनो, श्रद्धा कथाकथनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी जी कथा सादर करीत आहे ती एक सुंदर अशा नात्यावर आधारित आहे. म्हणूनच मी माझ्या कथेचं नाव दिलं आहे प्रेमळ ती नाती. चला तर बघूया आपली कथा. प्रत्येकासाठी काही ना काही महत्त्वाचे असते. मग ती मैत्री असो, प्रेम, नाती, संस्कार यापैकी काहीही असू शकते. लग्न झालेल्या मुलीला आपले घर, आपला संसार, जबाबदारी हे महत्त्वाचे असते. तसेच काहीसे श्रावणीबद्दल. श्रावणीने फक्त घराचा, सासू सासऱ्यांचा विचार करून आपल्या करिअरवर पाणी सोडले होते. त्यामुळे पहिल्यांदा ती हतबल झाली होती. आपली कर्तव्य, जबाबदारी यात पूर्णपणे अडकून गेली होती आणि त्या जबाबदारीचे स्वतःभोवती कुंपण आखून घेतले होते. त्यामधून ती बाहेर पडूच शकत नव्हती. पण याच गोष्टीचा तिला खूप त्रास होणार होता. वडिलांची 5 ते 6 दिवसांनी 65 होती. सर्व बहीण भाऊ मिळून ती धूमधडाक्यात साजरी करण्याचे ठरवले होते. वडिलांसाठी प्रत्येक जण काही ना काही प्रेझेंट घ्यायचे ठरवत होते. पण श्रावणी तोच विचार करत बसली होती की वडिलांसाठी काय घ्यावे. आपण सगळ्यांनी मिळून एकच मोठे प्रेझेंट घेतले तर म्हणजे आपल्या बजेटमध्येही बसेल असे श्रावणीचे वाटत होते. म्हणून तिने आपला विचार सर्वांना सांगितला. पण आपली प्रत्येकाची आठवण बाबांकडे राहावी म्हणून प्रत्येकाने वेगळी वस्तू घ्यावी असे ठरले. सगळ्यात लहान बहिणीने सोन्याचा मुलामा असलेला दांडीचा चष्मा देणार असे सांगितले, कारण चष्मा हा नेहमीच लागतो. मधली बहीण चांदीचे घड्याळ देणार होती. श्रावणीचा भाऊ यश आणि त्याची बायको समीक्षा दोघेही मिळून सोन्याची चेन करणार होते, कारण वडिलांची कधीच हौसमौस झाली नव्हती. श्रावणीची बहीण व भाऊ श्रावणीची वहिनी व भाऊ चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते. पगारसुद्धा चांगला होता. सर्वांचे तर काय द्यायचे हे नक्की झाले होते. पण आता श्रावणीचे काय? तिला काहीच समजत नव्हते, कारण तिला इतक्या किमती वस्तू घेणे शक्यच नव्हते. तिच्या घरी स्वतःच्या मनाप्रमाणे पैसे खर्च करण्याची परवानगी मुळीच नव्हती. सर्व काही सासऱ्यांना विचारून करावं लागत असे. फक्त गरजेच्या वस्तूंवर स्वतः खर्च करता येतं. वायफळ खर्च करण्याची मुळीच परवानगी नव्हती. तिच्या बहिणीच्या घरचे वातावरण तसे फ्री असल्याने दबावात वागावे लागत नव्हते. तर तिचे मेव्हणे बऱ्यापैकी कमवत होते. पण श्रावणीचे घरचे पूर्णपणे उलट होते. श्रावणी सर्व भावंडांमध्ये मोठी असल्याने खूपच समजदार व नेहमी दुसऱ्यांचा विचार आधी करत होती. ती लग्नाआधी नोकरी करत होती. पण लग्न झाले आणि सर्व जबाबदाऱ्या पार पाडता पडता स्वतःचे आयुष्य सासरच्या लोकांच्या ताब्यात कधी गेले समजलेच नाही. आणि आता त्याच गोष्टीचा तिला त्रास होत होता. आपण उगीच नोकरी सोडली, थोडीफार ओढाताण झाली असती, पण आता जो त्रास होतो तो झाला नसता. आपण काहीच कमवत नाही, त्यामुळे वडिलांसाठी प्रेझेंट घ्यायला कोण पैसे देईल मला? जर श्रेयसला मागितले तर त्याच्या बाबांना उत्तर द्यावी लागतील. कधी मी पैसे बाजूला टाकले नाही, आणि जरी माझ्याकडे कधी पैसे असले की मी कुणाला गरज पडली की देऊन टाकायची. पण आता मला गरज आहे, मी काहीच करू शकत नाही. श्रावणी इतक्या विचारात गुंग झाली होती की श्रेयस कधी रूममध्ये आला तिला समजलेच नाही. काय राणी सरकार, कुठे हरवले आहेत? कसल्या गहाण विचारात आहेत एवढ्या? अरे सॉरी, माझं लक्षच नव्हतं. सॉरी कशाला? काय गुन्हा केला आहेस का? काय सारखं सॉरी बोलत असतेस? इतके काही चांगले वागू नकोस. लाचारीसारखे जीवन का जगायचं? तुझे व तुझ्या मुलांचे सर्व करू शकेल इतके मी कमावतो. म्हणूनच चूक नसतानाही कोणाला पण सॉरी बोललेलं मला नाही आवडणार. मला जेव्हा खरी गरज होती तेव्हा फक्त तू एकटी माझ्यासोबत होती. आईवडील तर मला मूर्ख, बेजबाबदार बोलून माझी लायकी दाखवून देत होते. आईबाबांना फक्त लहान भाऊ व त्याच्या बायकोचेच कौतुक होते, कारण दोघेही नोकरी करत होते. पण तू घरासाठी किती मरमर करते हे दिसत नाही त्यांना. तुझं कधी त्यांनी कौतुकही केलं नाही. तुझ्या जीवावर माझ्या भावाची बायको मजा मारते, नोकरी करते, तिचे कौतुक करतात. हे बघून मला किती वाटत असेल. श्रेयस, आधी तू शांत हो बरं. सगळं झालं ना ठीक? तू नको ना चिडचिड करूस. बरं, तू कसला विचार करतो ती सांग बरं. सांगणार आहेस का आता, का काही टेन्शन आहे का? श्रावणीने मग सर्व सांगितले. बस इतकेच? तू म्हणशील ते गिफ्ट घेऊ आपण बाबांसाठी. अरे पण उगीच वाद नको घरात.
मी नाही घाबरत आता कोणाला, तू पण नको घाबरूस. श्रावणी तो विषय तात्पुरता तिने टाळला. तिचे मन तयार होत नव्हते श्रेयसच्या पैशातून गिफ्ट घेण्यासाठी. दुसऱ्या दिवशी श्रावणी बहिणीसोबत फोनवर बोलताना सासूने ऐकले. लगेचच सासूने सासऱ्यांना जाऊन सांगितले, वडिलांसाठी गिफ्ट घ्यायचे सुनबाईचे काही चालू आहे. झाले. सासरेबुवांचे तोंड चालू झाले. कमावते झाले म्हणजे काय मनाचे मालक झाले का? आमच्या जीवावर इतके दिवस खात होते त्याचे पैसे आधी टाका, मग करा वाटेल तसा खर्च. श्रेयस कामावरून घरी आला. आल्या आल्या श्रावणीस आवाज देऊन बोलला, अगं आवर आवर लवकर, बाहेर जायचे आहे ना. अरे तुम्ही बाहेर जाणार तर रात्रीचा स्वयंपाक कोण करणार? लगेच आई बोलली. अगं आई, आजचा दिवस तू कर ना स्वयंपाक. आम्ही तिच्या वडिलांच्या वाढदिवसासाठी गिफ्ट घ्यायला चाललो आहे. आता ह्या वयात कशाला हे वाढदिवसाचे नखरे, नसता खर्च उगीच. सासूचे हे बोलणे ऐकून श्रावणीचे खूप वाईट वाटले, पण ती गप्प बसली. बघितले श्रावणी, काय किंमत आहे तुझी ह्या घरात. तू सगळ्यांची मने जपत बस, पण तुझ्या मनाचा ते विचारही करत नाहीत. श्रावणीला श्रेयसचे म्हणणे पटले. ती नेहमी सर्वांचा विचार करते, त्यामुळे सर्वजण तिला गृहीत धरतात. आता मी माझा स्वभाव सोडून देणार असे म्हणून तिने पहिल्यांदा सासू सासऱ्यांना न जुमानता श्रेयसबरोबर जायचे ठरवले. श्रावणीने श्रेयसबरोबर बाजारात जाऊन बाबांसाठी मस्त एक मोबाईल खरेदी केला. बाबांनी उत्तम शिक्षण दिल्याने सर्वजण स्वतःच्या पायावर उभे आहेत. मुलींना स्वातंत्र्य दिले, त्यामुळे सर्व सुखी समाधानी जीवन जगत आहेत. श्रावणी खूप आनंदात होती. किती बोलू आणि किती नाही असे तिला झाले होते. श्रावणीस असे आनंदी बघून श्रेयसला सुद्धा समाधान वाटत होते. या वयामध्ये बाबांना कसे आनंदात ठेवता येईल याचा प्रत्येकजण विचार करत होते. श्रावणी व श्रेयस आनंदामध्ये घरी पोचले, पण कोणीही त्यांच्याशी घरात बोलेना. जाऊ दे, प्रत्येक वेळी आपण स्वाभिमान बाजूला ठेवून घरातील सर्वांची मने जपतो, पण आज आपण आपल्या मनासारखे वागलो ना, म्हणून सर्वजण बघ कसे वागत आहेत. म्हणूनच श्रावणी, दुसऱ्यांचा नेहमी विचार करताना आधी स्वतःचा थोडा विचार करत जा. अरे पण मी कमावती असते तर मला कोणी काही बोललेही नसते व मला कोणाची भीतीही नसती. पण मी कमवत नाही व तुमच्या पैशातून हे गिफ्ट घेतले, हे घरातील लोकांना आवडले नाही. पण याच घरासाठी मी माझं करिअर पण सोडून दिलं, हे नाही कोणाला दिसत. तू मला गिफ्ट घेऊन दिलेस, कोणाला कशाला प्रॉब्लेम हवा आहे. श्रावणीस हे आता पटले होते. जितका जास्त आपण दुसऱ्यांचा विचार करू तेवढेच आपण जास्त दुःखी होतो. दुसऱ्या दिवशी श्रावणीच्या भावाने यशने तिच्या सासऱ्यांना वडिलांच्या 65ची कल्पना दिली व सर्वांनी कार्यक्रमास हजर राहण्याची विनंती केली. सासऱ्यांना नाही म्हणणे शक्यच नव्हते. श्रावणीच्या सासरचे सर्वजण कार्यक्रमास हजर झाले. सर्व मुलांनी मिळून केलेला 65 सोहळा पाहून सर्वजण हरपून गेले. बाबांचे औक्षण करून सर्व मुलांनी आणलेले गिफ्ट त्यांच्या पुढ्यात ठेवले. वडिलांचे डोळे अश्रूंनी गच्च भरले. आपले मुलांचे आपल्यावरील प्रेम पाहून स्वतःला खूप नशीबवान समजत होते. मुलांनी दिलेल्या वस्तू आता रोज त्यांच्या जवळच राहणार होत्या व त्याबरोबर असलेले प्रेमही. हा सर्व डोळ्यांच्या पारणे फेडणारा सोहळा बघून श्रावणीचे सासू सासरे भारावून गेले. खरंच श्रावणीचे वडील नशीबवान आहेत, ज्यांच्या पोटी अशी रत्ने जन्मली. नाहीतर आम्ही एक एक पैशाचा हिशोब करत संसार गाडा ओढत बसलो व नकळत मुलांवर अन्याय करत राहिलो. त्यांचे एक रत्न तर आमच्या घरी पण आहे, पण आम्ही तिला कधीच किंमत दिली नाही. कधीच तिचे बाबा नाही होऊ शकलो. तिने तिचे करिअर केले असते तर आज ती लाचारासारखे जीवन जगली नसती. आजपर्यंत जे वागत सासरे ते एक एक करून त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि आपण श्रावणीस खूप त्रास दिला, तिचे मन नाही जपू शकलो याचे वाईट वाटले. त्यांनी मनाशी ठरवले, आधी झाले ते झाले, पण आता यापुढे श्रावणीस कुठलाही त्रास होणार नाही असेच वागायचे. खूप ठिकाणी अशी परिस्थिती आहे की सुनेने नवऱ्याच्या पैशातून माहेरच्यासाठी काही घ्यायचे ठरवले किंवा स्वतःसाठी घ्यायचे ठरवले की तिला खूप काही ऐकवले जाते. पण सून जर कमावती असेल तर थोडेफार स्वातंत्र्य असते, तरीही ते पटेलच असे नाही. मग सून कमावती असली किंवा नसली तरी काय फरक पडतोय. म्हणजेच काय, लग्न झाल्यावर मुलगी जेव्हा सून बनून जाते मग सुनेने फक्त सासऱ्यांची मर्जी सांभाळायची, पण तिचाही सर्वांनी आदर करायला हवा, हो की नाही. तुम्हाला पटते की नाही हे? माझी ही कथा आवडली तर नक्कीच लाईक
आणि सबस्क्राईब करा. चला तर बघूया आपली आता पुढची कथा. बाय.